नमस्कार मित्रांनो, स्वप्न एम-पी-एस-सीच्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मित्रांनो, सर्वप्रथम तर आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आजचं हे लेक्चर विशेष म्हणजे महाराष्ट्र दिनाशी संबंधित आहे. आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली आहे हे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. तर आपल्या या ॲपवर आम्ही हा कंटेंट ऑलरेडी टाकलेला आहे आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी तो बघितला असेल, तो वाचला असेल. आणि त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं एक क्रमरेषा समजवण्यासाठी एक चित्र टाकलेलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे चित्र आहे आणि महाराष्ट्राच्या जो बॉर्डर आहे त्याच्यानुसार आम्ही वेगवेगळे घटनाक्रम जे आहे ते तिथे टाकलेले आहेत. तर बघूयात मित्रांनो, सर्वात पहिले तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य जे आहे ते इंग्रजांच्या काळात महाराष्ट्र राज्य हे असं संयुक्त नव्हतं, किंवा आज जसं आपण महाराष्ट्र राज्याचा ला जसं नकाशात बघतो भारताच्या, तसं हे नव्हतं. तर आपल्याला माहिती आहे की विदर्भ हा जो भूभाग आहे हा इंग्रजांच्या काळात सेंट्रल प्रोव्हिन्सेस म्हणजे इंग्रजांचा जो मध्य प्रांत हा जो प्रशासकीय विभाग होता याच्यामध्ये याचा समावेश होता. मराठवाडा जो आहे तो हैदराबादच्या निजामांच्या अधिपत्याखाली होता. आणि पश्चिम महाराष्ट्र जो आहे, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात हे एक राज्य होतं, याचं नाव होतं बॉम्बे स्टेट. तर अशा प्रकारे सध्याचा जो महाराष्ट्र आहे त्याचे जे तिन्ही मोठमोठे जे विभाग आहेत हे वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांच्या अंतर्गत येत होते. आणि त्याच्यानंतर एक संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीची एक चळवळ सुरू झाली. आणि याचं सर्वात पहिले जे मोठी प्रामुख्याने जी घटना घडली ती म्हणजे 1938 मध्ये. 1938 मध्ये रामराव देशमुख हे विधिमंडळ सदस्य होते. मध्य प्रांत म्हणजे सेंट्रल प्रोव्हिन्सेस आणि वऱ्हाड प्रांत. वऱ्हाड प्रांत म्हणजे सध्याचा जो अमरावती विभाग जो आहे याचं एक पारंपरिक नाव आहे वऱ्हाड म्हणून. तर हा वऱ्हाड प्रांत जो आहे हा सेंट्रल प्रोव्हिन्सेस म्हणजे मध्य भारत या प्रांतात येत होता. आणि रामराव देशमुख यांनी सगळ्यात पहिले ही मागणी केली की वऱ्हाड प्रांत जे आहे हा एक वेगळा झाला पाहिजे सेंट्रल प्रोव्हिन्सेसमधनं. 1938ची ही घटना आहे. आणि वऱ्हाड प्रांत हा जो आहे हा मराठी भाषिक होता. जेव्हा की आपण मध्य प्रांत जो बघतो म्हणजे सध्याचा जो मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचा जो भाग आहे हा बहुतांश हिंदी भाषिक होता. तर अशा प्रकारे भाषिक तत्वावर एक वेगळ्या मराठी प्रांताची निर्मिती व्हावी याची सगळ्यात पहिली कल्पना म्हणजे ती ही होती. त्यानंतर 1939च्या मराठी साहित्य संमेलन जे की अहमदनगरमध्ये घडलं होतं, तिथे मराठी भाषिकांचा एक वेगळा प्रांत असावा असा ठराव पारित करण्यात आला होता. एक म्हणजे त्याच्या पुढच्याच वर्षी 1938 मध्ये रामराव देशमुखांनी ही मागणी केली की वेगळा मराठी भाषिकांसाठी एक प्रांत असावा. आणि 1939 मध्ये मराठी साहित्य संमेलन जे झालं अहमदनगरमध्ये, तिथे याच्यापेक्षा अजून एक व्यापक स्वरूपाची मागणी करण्यात आली की ती म्हणजे फक्त वऱ्हाड प्रांतच नको, तर मराठी भाषिक जिथे जिथे आहे त्या सर्व प्रांतांना एकत्रित करून एका वेगळ्या राज्याची निर्मिती करण्यात यावी. आता हे सगळं झालं या त्यावेळेस ज्यावेळेस आपला देश जो आहे याच्यात इंग्रजांचे राज्य होते, म्हणजे आपला देश स्वतंत्र व्हायचा होता. स्वातंत्र्यापूर्वीच्या या सगळ्या घटना आहेत. त्यानंतर 24 मे 1940 मध्ये संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना करण्यात आली. लोकनायक बापूजी अणे यांनी त्या दरम्यान महाविदर्भाची मागणी केली. त्यामुळे मित्रांनो, जेव्हा कधी आपण सध्या ही वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीची मागणी होत राहते काही घटकांकडून, तर जेव्हा कधी अशी मागणी होते तर त्यामध्ये बापूजी अणे यांचा संदर्भ दिला जातो. तर कारण 1940 मध्ये बापूजी अणे यांनी सर्वात पहिले एक विदर्भ जो आत्ताचा जो विदर्भ भूभाग आहे हा याला एक वेगळं राज्य किंवा वेगळ्या प्रांताचा दर्जा देण्यात यावा यासाठीची मागणी केली होती. आणि त्यांनी त्यासाठी महाविदर्भ ही संकल्पना सादर केली. त्यानंतर 12 जुलै 1942 मध्ये मुधोळकरांचे महात्मा गांधीच पत्र, मुधोळकर म्हणजे जी.टी. मुधोळकर, गजानन त्र्यंबक मुधोळकर त्यावेळेसचे आद्य राजकीय नेते म्हणून प्रसिद्ध होते हे. आणि त्यांनी गांधीजींना पत्र लिहिले होते आणि त्यांनी स्वतंत्र राज्याच्या मागणीची मान्यता त्याच्यात मागणी केली होती की मराठी भाषिकांसाठी एक स्वतंत्र राज्य असावे, स्वतंत्र एक प्रांत असावा याची मागणी केली होती. गांधीजींनी ती मागणी मान्य केली, परंतु त्यांचे मुंबईत
चे महाराष्ट्रात विलीकरण यास विरोध होता. म्हणजे गांधीजींना वाटत होते की मराठी भाषिकांसाठी एक वेगळं राज्य निश्चित असावं, पण मुंबई हा जो हे जे शहर आहे याचा समावेश त्यामध्ये होऊ नये असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर 12 मे 1946 मध्ये मराठी साहित्य संमेलन हे बेळगाव येथे घडलं. मित्रांनो, हे मराठी साहित्य संमेलन जे आहे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं सगळ्यात महत्त्वाचं एक संमेलन किंवा एक घटनाक्रमांपैकी एक घटना आहे. 12 मे 1946 मध्ये हे साहित्य संमेलन बेळगाव येथे झालं होतं. सध्या बेळगाव हे कर्नाटक राज्यात येतं आणि आपल्याला माहिती आहे की बेळगाववरून कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये विवाद सुरू आहे आणि महाराष्ट्राची इच्छा आहे की बेळगाव हा जो प्रांत आहे हे महाराष्ट्रात सामील व्हावं, कारण या प्रांतात बहुतांश मराठी भाषिक नागरिक आहेत. तर या बेळगाव मराठी साहित्य संमेलनात काय झालं होतं, तर याचे अध्यक्ष जे होते ते परत जी.टी. मुधोळकर होते. जी.टी. मुधोळकर एक त्यावेळ काळातले एक नावाजलेले कादंबरीकार होते. कादंबरीकार आणि साहित्य समीक्षक होते, ते क्रिटिक आपण ज्याला म्हणतो. त्यासाठी हे प्रसिद्ध होते आणि त्यामुळे या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आणि या मराठी साहित्य संमेलनात खऱ्या अर्थाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची सुरुवात झाली आणि याच मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. तर मित्रांनो, संयुक्त महाराष्ट्र समिती काय आहे हे आपण बघूयात. तर संयुक्त महाराष्ट्र समिती जी आहे याची स्थापना 12 मे 1946 रोजी बेळगाव येथील मराठी साहित्य संमेलनात झाली. या समितीमधील प्रमुख नेते म्हणजे केशवराव जेधे, मुधोळकर, पोद्दार, शंकरराव देव व नवरे हे होते. याची उद्दिष्ट काय होती या समितीची, तर सर्वप्रथम सर्व मराठी भाषिक प्रांतांचा एकाच महाराष्ट्र राज्यात समावेश व्हावा. ठीक आहे. दुसरे उद्दिष्ट होते लोकशाही व समाजवादी महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी आणि सहकाराद्वारे महाराष्ट्राचा विकास व्हावा. सहकार तत्व म्हणजे कॉपरेशन आपण ज्याला म्हणतो किंवा कॉपरेटिव्ह मुवमेंट, याद्वारे महाराष्ट्र राज्याचा विकास व्हावा अशी यांची इच्छा होती. त्यानंतरचा घटनाक्रम बघूयात. त्यानंतर 28 जुलै 1946 रोजी महाराष्ट्र एकीकरण परिषदेची बैठक मुंबई येथे पार पडली. ठीक आहे. आणि या बैठकीचे अध्यक्ष होते शंकरराव देव आणि या बैठकीदरम्यान संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना झाली. तर मित्रांनो, आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला हा घटनाक्रम विचारला जाऊ शकतो की कुठली संस्था जी आहे किंवा कुठली सभा ही पहिले स्थापन झाली, कुठली नंतर, आपल्याला क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे. तर ते लावण्यासाठी एक प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतो, कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही आपल्या सिलेबसमध्ये आहे राज्यसेवेच्या. त्यामुळे तर सगळ्यात पहिले आपल्याला लक्षात ठेवायचं की संयुक्त महाराष्ट्र समिती पहिले स्थापन झाली आणि त्यानंतर ही मे महिन्यात स्थापन झाली 1946 मध्ये आणि त्यानंतर जुलै महिन्यात म्हणजे जवळपास 2.5 महिन्यानंतर संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना झाली. म्हणजे पहिले संयुक्त महाराष्ट्र समिती आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र परिषद असा हा घटनाक्रम आहे. ठीक आहे. त्यानंतर 8 जुलै 1947 रोजी अकोला करार जो आहे त्यावर स्वाक्षऱ्या झाल्या. तर अकोला करार काय होता? अकोला करार काय होता ते बघून घेऊयात. तर 8 ऑगस्ट 1947 रोजी अकोला करार जो आहे हा पारित झाला. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात सध्या अकोला हा जिल्हा आहे. अकोला हे चांगलं मोठं प्रसिद्ध शहर आहे. तर तिथे एक बैठक घेण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये करार पारित झाला ज्याला अकोला करार म्हणतात. 8 ऑगस्ट 1947 रोजी तो पारित झाला. यात महत्त्वाचे मुद्दे काय होते, तर सर्वात पहिले की महाराष्ट्र राज्यात 2 उपप्रांत असावे. कुठकुठले, तर एक वराड म्हणजे सध्याचा विदर्भ भूभाग जो आहे तो आणि उर्वरित महाराष्ट्र. तर हे 2 उपप्रांत त्यामध्ये असावेत. दुसरा, प्रत्येक उपप्रांतासाठी वेगळे विधान परिषद व मंत्रिमंडळ असावे. ठीक आहे. विधान परिषद म्हणजे आपल्याला माहिती आहे की विधिमंडळाचं जे वरिष्ठ सभागृह जे आहे विधान परिषद, तर प्रत्येक या 2 उपप्रांतासाठी वेगळे विधान परिषद असावे. विधानसभा एकच असावी. ठीक आहे. पण विधान परिषदा 2 असाव्यात आणि मंत्रिमंडळ वेगवेगळे असावेत. ठीक आहे. त्यानंतर राज्यासाठी एक राज्यपाल व एक उपराज्यपाल असावा. आपल्याला माहिती आहे की उपराज्यपालाची हे जे पद आहे हे आपल्या घटनेत नाहीये. ठीक आहे. फक्त राज्यपाल हे दिलेलं आहे, पण या ठरावामध्ये अकोला करारामध्ये असं त्यांनी नमूद केलेलं होतं. त्यानंतर विधानसभेत
प्रतिनिधित्व लोकसंख्येच्या प्रमाणात असावेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जरी विधान परिषदा 2 असल्या तरी विधानसभा जी आहे म्हणजे विधिमंडळाचं जे कनिष्ठ सभागृह जे आहे ते एकच असावं. ठीक आहे, संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी ते एकच विधानसभा असावी. परंतु त्यामधले जे सदस्यत्व जे आहे, तर हे सदस्यत्व जे आहे ते लोकसंख्येच्या प्रमाणात असावं. म्हणजे वऱ्हाडाची जेवढी लोकसंख्या आहे, ज्या प्रमाणात ती लोकसंख्या आहे त्याच प्रमाणात विधानसभेमध्ये वऱ्हाड प्रांताला प्रतिनिधित्व असावं. तसंच उर्वरित महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे त्याच प्रमाणात त्याला विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व असावं. प्रत्येक उपप्रांतासाठी वेगळे उच्च न्यायालय असावे. म्हणजे एक उच्च न्यायालय असावं वऱ्हाड उपप्रांतासाठी आणि एक उच्च न्यायालय असावं उर्वरित महाराष्ट्रासाठी. एका विशेष ठरावाद्वारे असे ठरविले गेले की वरील ठराव नामंजूर झाल्यास वेगळ्या महाविदर्भ राज्याची निर्मिती व्हावी. म्हणजे जर संयुक्त महाराष्ट्र शक्य नसल्यास, जर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या तिघांनाही एकत्रित संयुक्त करून जर एका संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती होणार शक्य नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये फक्त जो विदर्भ जो भूभाग आहे याची एक वेगळं राज्य म्हणून निर्मिती व्हावी, असं या अकोला करारामध्ये नमूद केल्या गेलेलं होतं. त्यानंतरचा घटनाक्रम बघूयात. त्यानंतर 17 जून 1947 रोजी केंद्र सरकारने, तोपर्यंत म्हणजे भारत स्वतंत्र झालेला होता, आता हे स्वतंत्र नंतरच्या घटनाक्रम आहे, तर 17 जून 1948 रोजी धार आयोगाची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे, 10 डिसेंबर 1948 ला या धार आयोगाने आपला अहवाल प्रकाशित केला. त्या अहवालात त्यांनी स्पष्टरित्या भाषिक तत्वावर राज्यांच्या पुनर्निर्मितीची मागणी फेटाळून लावली. ठीक आहे, म्हणजे भाषिक तत्वावर कुठल्याही राज्याची निर्मिती न व्हावी असं या ठरावात नमूद केलेलं होतं. त्यानंतर म्हणजे हा ठराव केंद्र सरकारला सादर केल्यानंतर, त्यांच्या शिफारसी केंद्र सरकारला सादर केल्यानंतर लगेच 29 डिसेंबर 1948 रोजी जेव्हीपी समितीची स्थापना झाली. जेव्हीपी म्हणजे जवाहरलाल नेहरू, वी जे आहे ते वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे पट्टभी सीतारामय्या. तर हे त्यावेळेसचे 3 प्रमुख राष्ट्रीय नेते होते. आणि भारताचं जे सरकार जे होतं, भारत सरकार जे होतं त्याच्यामध्ये मंत्री होते हे लोक. तर यांच्या अंतर्गत यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्या समितीने 5 एप्रिल 1949 रोजी आपला अहवाल प्रकाशित केला आणि या अहवालात त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची मागणी फेटाळून लावली. म्हणजे त्यांनी स्पष्ट म्हटलं की संयुक्त महाराष्ट्र होणे शक्य नाही. त्यानंतर 28 सप्टेंबर 1953 रोजी नागपूर करार संमत झाला. बघूयात या नागपूर करारात काय होते ते. तर नागपूर करार जो आहे तो 28 सप्टेंबर 1953 रोजी पारित झाला आणि यात महत्त्वाचे मुद्दे काय होते तर सर्व मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे व मुंबई त्या राज्याची राजधानी असावी. ठीक आहे. त्यानंतर या राज्यात 3 विभाग असावेत. कुठकुठले? महाविदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र. त्यानंतर प्रत्येक विभागाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक साधनांचे वाटप व्हावे. ठीक आहे, म्हणजे विदर्भाची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात जो राज्य सरकारचा जो अर्थसंकल्प असेल त्या अर्थसंकल्पामधून जे पैशांचं जे वाटप करण्यात यावं तर त्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्या विदर्भाला करण्यात यावं. तसंच मराठवाड्याच्या बाबतीत आणि तसंच पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीत. ठीक आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाचे मुख्य खंडपीठ मुंबईत तर त्याचे दुसरे खंडपीठ नागपूर येथे व्हावे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की सध्या तीच परिस्थिती आहे. सध्या महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी जे उच्च न्यायालय आहे त्याचे मुख्य खंडपीठ जे आहे ते मुंबईत आहे आणि त्यानंतर 2 उपखंडपीठ आहे. एक औरंगाबादला आहे आणि दुसरे आहे नागपूरला. पुन्हा एक तिसरे खंडपीठ आहे ते म्हणजे पणजीमध्ये, जी गोव्याची राजधानी आहे. ठीक आहे. तर त्यानंतर सरकारी नोकऱ्यांमध्ये विदर्भ मग मराठवाड्याची योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व असावे. यासाठी कुठलीही तरतूद केलेली दिसून येत नाही. आपल्याला माहिती आहे की राज्यसेवा ज्या परीक्षा घेते त्यामध्ये कुठेच असं विदर्भ आणि मराठवाड्यासाठी वेगळं आरक्षण असं नाहीये. ठीक आहे. त्यामुळे करारात हा जो मुद्दा पारित करण्यात आला होता त्याची अंमलबजावणी काही झालेली नाही. वर्षातील एक विधिमंडळाचे अधिवेशन नागपूर येथे असावे.
जे की अंमलात आणल्या गेलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की 1 वर्षातलं एक जे अधिवेशन असतं ते नागपूर येथे होतं. त्यानंतर या करारावर खालील प्रांतांच्या प्रतिनिधी म्हणून स्वाक्षऱ्या करणारे नेते कोणकोणते होते? वेगवेगळे जे महाराष्ट्रातले जे उपप्रांत जे होते, त्या प्रांतातून काही नेत्यांनी या नागपूर करारामध्ये त्यावेळी आपले प्रतिनिधित्व केले होते आपल्या प्रांताचे. तर ते कुठल्या प्रांताचे कोण-कोण नेते होते? थोडंसं लक्षात असू द्या. तर महाविदर्भ. महाविदर्भाकडनं कोण होते? तर रामराव देशमुख, गोपाळराव खेडकर, रामराव पाटील, शेषराव वानखेडे, पी के देशमुख. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्राकडनं कोण होते? तर भाऊसाहेब हिरे, यशवंतराव चव्हाण, देवकीनंदन नारायण, नाना कुंटे. आणि मराठवाड्याकडनं कोण होते? तर देवीसिंग चौहान, लक्ष्मणराव भाटकर, प्रभावती देवी जकातदार. ठीक आहे, हे वेगवेगळे नेते होते ज्यांनी आपल्या आपल्या प्रांताचे प्रतिनिधित्व केले होते या नागपूर कराराच्या वेळी. त्यानंतर नागपूर करारानंतर जो आहे नागपूर करारानंतर 29 डिसेंबर 1953 फाझल अली आयोगाची स्थापना करण्यात आली होती. केंद्र सरकारने या आयोगाची स्थापना केली आणि न्यायाधीश फाझल अली हे या समितीचे, या आयोगाचे अध्यक्ष होते. आणि इतर सदस्य जे आहेत ते म्हणजे हृदयनाथ कुंजरू व सरदार पन्नीकर हे या आयोगातील इतर सदस्य होते. असा त्रिसदस्यीय आयोग होता. फाझल अली, न्यायाधीश फाझल अली याचे अध्यक्ष, हृदयनाथ कुंजरू आणि सरदार पन्नीकर याचे सदस्य होते. त्यानंतर खालील संघटनांनी आयोगापुढे आपले मत मांडले. तर महाराष्ट्रातील या संघटना आहे ज्यांनी या आयोगापुढे आपले मत मांडले. कुठकुठल्या संघटना आहेत? तर सर्वप्रथम संयुक्त महाराष्ट्र परिषद. आपल्याला माहिती आहे संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना जी आहे ती जुलै महिन्यात 1946 मध्ये झालेली होती. ठीक आहे. तर संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे याच्यात काय म्हणणं होतं की मुंबई सहित महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी. त्यानंतर मुंबई काँग्रेस. मुंबई काँग्रेसने आपले काय मत मांडले? तर मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीस यांनी समर्थन दिले, परंतु याच्यात यांनी मुंबईचा उल्लेख टाळला. ठीक आहे, म्हणजे यांचं म्हणणं होतं, मुंबई काँग्रेस जे होतं त्यांचं म्हणणं होतं की मराठी भाषिकांसाठी एक वेगळे राज्य महाराष्ट्र राज्य असावे, परंतु मुंबईचा समावेश या राज्यामध्ये व्हावा किंवा नाही यावर ते काहीही बोलले नाही. त्यानंतर गुजरात प्रदेश काँग्रेस यांचं काय मत होतं? तर मुंबई प्रांताची विभागणी न करावी. ठीक आहे, म्हणजे तुम्ही विदर्भ आणि मराठवाडा यांना एकत्रित करून यांना संयुक्त एका महाराष्ट्र राज्याची तुम्ही निर्मिती करावी, याला यांचा काही विरोध नव्हता. पण मुंबई जो प्रांत आहे, ठीक आहे, त्यामध्ये त्या काही यामध्ये गुजरात आणि आपला जो सध्या जो कोकणचा जो भाग आहे, पश्चिम महाराष्ट्र चा जो भाग आहे, याचा समावेश होत होता. तर यांचं म्हणणं होतं की त्याला तसंच राहू द्यावं. तर हा जो पश्चिम महाराष्ट्र आहे आणि मुंबई जे आहे यांना महाराष्ट्रामध्ये सामील करू नये. जर महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली जरी तर यांना त्यात सामील करू नये, असं गुजरात प्रदेश काँग्रेसचं म्हणणं होतं. त्यानंतर खानदेश संयुक्त महाराष्ट्रात सामील होण्यास इच्छुक होता. खानदेश हा जो भूभाग आहे तो. त्यानंतर महाविदर्भ डॉक्टर माधवराव श्रीहरी उर्फ बापूजी अने. मगाशी मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो की बापूजी अने जेव्हा कधी विदर्भाचा उल्लेख होतो तर बापूजी अने म्हणजेच डॉक्टर माधवराव श्रीहरी, ठीक आहे, यांचं नाव घेतल्याशिवाय आपण विदर्भाची माहिती संपूर्णपणे देऊ शकत नाही. कारण विदर्भाची संकल्पना आणि विदर्भ राज्य व्हावे ही जी इच्छा सर्वप्रथम जर कोणी प्रकट केली असेल आणि या दिशेने जर पावले उचलली असतील तर ते म्हणजे बापूजी अने. यांच्याद्वारे हा ठराव सादर करण्यात आला महाविदर्भासाठी. तर याच्यात त्यांनी म्हटलं होतं की संयुक्त महाराष्ट्र सामील होण्यास विदर्भ जो आहे तो इच्छुक आहे. ठीक आहे. त्यानंतर मराठवाडा गोमंतक मराठी साहित्य संमेलन कारभार यांचे NG गोरे हे अध्यक्ष होते. गोमंतक मराठी साहित्य त्यावेळेस मराठवाडा जो आहे हा निजामांच्या अधिपत्याखाली होता. म्हणजे हैदराबाद जो प्रांत आहे त्याच्यामध्ये येत होता हा. ठीक आहे. हैदराबाद त्यावेळेस एक स्वतंत्र देशच होता. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांच्या काळात हैदराबादमध्ये निजामशाही चालत होती. तर हैदराबादचा जो भूभाग आहे तर हा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली येत नव्हता. तर त्यावेळेस गोमंतक मराठी साहित्य संमेलन, त्यानंतर आपल्याला माहिती आहे की 1948 मध्ये हैदराबाद स्वतंत्र करण्यात आलं. पण हैदराबाद चा जो भूभाग आहे तो आपलं हे मद्रास प्रांत जो आहे
याला देण्यात आला होता. नंतर याच्यामध्ये याचं विलीकरण करण्यात आलं होतं. तर याच्यातला जो मराठवाडा जो भूभाग आहे, मराठी भाषिकांना चा जो भूभाग होता, तिथे हे गोमंतक साहित्य संमेलन घडवून आणलं गेलं, आयोजित करण्यात आलं कारभार येथे. याचे एन. जी. गोरे हे त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि यांनी त्या वतीने मराठवाड्याचं प्रतिनिधित्व केलं फाजल अली आयोगापुढे आणि त्यांचं म्हणणं होतं की कारभार, बेळगाव, सुपे, हल्ल्याळ, खानापूर आणि चंदगड या सर्वांना एकत्रित करून एकच जिल्हा करावा व त्याला महाराष्ट्रात सामील करावं. म्हणजे यांनी मराठवाड्याला महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आपली सकारात्मकता दर्शविली होती. त्यानंतरचा घटनाक्रम बघूयात. त्यानंतर 18 नोव्हेंबर 1955 रोजी मोरारजी देसाईंचा त्रिराज्यीय प्रस्ताव विधेयकाच्या स्वरूपात विधानसभेत मांडण्याचा इरादा होता. म्हणजे जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा मुंबई प्रांत म्हणजे बॉम्बे स्टेट जो होता त्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणजे मोरारजी देसाई. ते नंतर आपल्याला माहिती आहे की 1970च्या दशकात काही शेवटच्या वर्षांमध्ये ते भारताचे पंतप्रधानही राहिले होते. जेव्हा जनता पक्षाची सरकार आली होती केंद्रात, तर त्यावेळेस मोरारजी देसाई हे भारताचे पंतप्रधान होते. पण त्यापूर्वी हे मुंबई या प्रांताचे मुंबई त्यावेळेस हा शब्द नव्हता. बॉम्बे जो प्रांत आहे, बॉम्बे राज्य जे आहे त्याचे हे मुख्यमंत्री होते आणि या नात्याने त्यांनी त्रिराज्यीय प्रस्ताव ह्या विधानसभेत मांडण्याचा यांचा इरादा होता. त्रिराज्यीय प्रस्ताव म्हणजे गुजरात एक राज्य असेल, महाराष्ट्र एक राज्य असेल आणि मुंबई जे आहे हे एक वेगळं राज्य असेल. म्हणजे मुंबईचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी यांचा विरोध होता मोरारजी देसाईंचा. त्यामुळे सेनापती बापटद्वारे विधानसभेवर मोर्चा काढण्यात आला. कारण की यांनी हा प्रस्ताव सभेत सादर करण्याचा इरादा व्यक्त केला आणि याला बऱ्याच लोकांचा विरोध होता. सेनापती बापट त्यांनी त्या विरोधकांचं जे आहे ते नेतृत्व केले आणि यांनी विधानसभेवर मोर्चा काढला. त्याच दिवशी सायंकाळी कामगार मैदानावर कॉम्रेड डांगेद्वारे श्रीपाद डांगे जे होते कॉम्रेड श्रीपाद डांगेद्वारे लोकांचे नेतृत्व करण्यात आले कामगार मैदानावर आणि 21 नोव्हेंबर 1955 रोजी हडताळ करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यानंतर 20 नोव्हेंबर 1955 ला मोरारजी देसाई आणि सदाशिव पाटील यांची मुंबईतील चौपाटीवर सभा झाली आणि या सभेत त्यांनी बेजबाबदार भाषणे केली. ठीक आहे. म्हणजे मोरारजी देसाईंनी स्पष्टपणे संयुक्त महाराष्ट्र मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्राला स्पष्टपणे आपला नकार दर्शविला. ठीक आहे. आणि या सभेमध्ये जी चौपाटीवर सभा घेण्यात आली, गिरगाव चौपाटीवर ही सभा झाली होती 20 नोव्हेंबर 1955 ला. त्याच्यात त्यांनी बरेच जबाबदार भाषणे केली. म्हणजे प्रचंड जनसमुदाय तिथे उभा होता आणि त्यांच्या पुढे त्यांनी आपली ही जी इच्छा होती, आपला जो विरोध होता मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्राला, तो त्यांनी प्रकट केला. त्यामुळे या सभेच्या दरम्यान तिथे प्रचंड गदारोळ झाला. ठीक आहे. त्यानंतर 21 नोव्हेंबर 1955 ला मोरारजी सरकारद्वारे प्रतिबंधात्मक आदेश. मोरारजी देसाईंनी जेव्हा 20 नोव्हेंबर म्हणजे आदल्या दिवशी चौपाटीतील सभेत जेव्हा म्हणजे बेजबाबदार भाषणे केली, त्याच्यानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आणि त्यामुळे मोरारजी देसाईंनी दुसऱ्या दिवशी प्रतिबंधात्मक आदेश दिले. म्हणजे 4 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्रित जमू नये, निदर्शने करू नये, कुठल्या रॅल्या काढू नये. तर यासाठी असे जे प्रतिबंधात्मक आदेश असतात, आजकालच्या काळात आपण त्याला कर्फ्यू वगैरे जे म्हणतो, तर असे प्रतिबंधात्मक आदेश त्यांनी काढले आणि हे प्रतिबंधात्मक आदेश असताना देखील मुंबईतील ओव्हल मैदान येथे 4 ते 5 लाख लोकांचा जमाव जमला. हा जमाव तिथे जमला आणि या जमावाने आपला जो रोष जो आहे तो व्यक्त केला मोरारजी देसाईंबद्दल, सरकारबद्दल त्यावेळीच्या. आणि या जमावाचे नेतृत्व जे आहे ते सेनापती बापटांनी केले आणि हा एवढा मोठा जेव्हा जनसमुदाय तिथे जमला होता, 4 ते 5 लाख लोक त्यामध्ये होते आणि त्यावेळेस म्हणजे तुम्ही विचार करू शकता की परिस्थिती कशी झाली असेल. आणि म्हणून पोलिसांनी सरकारच्या आदेशावरून पोलिसांनी या निरपराध लोकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये 15 जण हुतात्मे झाले. आणि याच 15 जणांच्या स्मृतीमध्ये मुंबईतील जो हुतात्मा चौक जे आहे याची निर्मिती तिथे करण्यात आली. एक हुतात्मा स्मारक तिथे तयार करण्यात आलं आणि असा हा
हुतात्मा स्मारकाचा इतिहास आहे. आज महाराष्ट्र दिनामुळे आपण विशेष म्हणजे हे जे लोक होते अशा प्रकारचे ज्यांनी आपल्या जीवनाचं बलिदान केलं एक संयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी, तर त्यांना आपण अभिवादन करायला हवं. तर 7 ऑगस्ट त्यानंतर पुढचा घटनाक्रम म्हणजे 7 ऑगस्ट 1956 रोजी संसदेद्वारे मुंबई द्विभाषिक राज्य कायदा पारित झाला. ठीक आहे. 7 ऑगस्ट 1956 ला द्विभाषिक राज्य कायदा पारित झाला. ठीक आहे. म्हणजे मुंबई हे जे आहे हे एक वेगळं राज्य असेल आणि याच्यामध्ये एक द्विभाषिक राज्य असेल. म्हणजे गुजराती भाषिकही असतील आणि मराठी भाषिकही असतील. ठीक आहे. असं हे मुंबई राज्य असेल. म्हणजे यांनी एकंदरीत केलं काय, तर मराठवाडा जो पहिले निजामांच्या अधिपत्याखाली होता, विदर्भ किंवा वराड हा जो प्रांत आहे, जो पहिले इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता, स्वातंत्र्यानंतर यांनी या सर्व मराठी भाषिकांना बॉम्बे स्टेटमध्ये विलीन केलं. पण या बॉम्बे स्टेटमध्ये आता मराठी भाषिकही नागरिक असतील, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात भाषिकही नागरिक असतील. जो सध्याचा जो गुजरात आहे तेही नागरिक याच्यामध्ये असतील. असा कायदा भारत सरकारने 7 ऑगस्ट 1956 मध्ये पारित केला. ठीक आहे. पण यालाही विरोध झाला. कारण शेवटी मागणी काय होती की फक्त मराठी भाषिकांचे एक वेगळं राज्य असावं. ठीक आहे. पण आता काय झालं की मराठी भाषिकांसाठी तर म्हणजे एक राज्य झालंच, पण त्यामध्ये गुजराती भाषिक नागरिकही होते आणि याच्यामुळे जो गुजराती भाषिक जे नागरिक होते यांच्यामध्ये असंतोष होता. ठीक आहे. कारण त्यांची मागणी होती की गुजराती भाषिक नागरिकांसाठी एक वेगळं राज्य असावं. पण या दोन्ही मागण्या ज्या आहेत या पूर्ण झालेल्या नव्हत्या. त्याच्यानंतर एप्रिल 1960 मध्ये संसदेद्वारे बॉम्बे पुनर्रचना कायदा पारित करण्यात आला. बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट. ठीक आहे. हा कायदा जो आहे हा एप्रिल 1960 मध्ये पारित करण्यात आला आणि शेवटी या कायद्यामध्ये तरतूद होती की मुंबई सहित एक मराठी भाषिकांचे राज्य असेल. ठीक आहे. आणि गुजराती भाषिकांसाठी एक वेगळे गुजरात हे राज्य निर्माण असेल. आणि या कायद्याअंतर्गत मग 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. आणि अशा प्रकारे आज महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला 60 वर्षे पूर्ण झाली. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही संयुक्त महाराष्ट्र चळवळ होती. यामधले वेगवेगळे घटनाक्रम होते आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये मुख्य परीक्षेचा जो आपल्याला माहिती आहे की सामान्य अध्ययन पेपर 1 हा यामध्ये जो इतिहास हा जो घटक आहे त्यामध्ये याचा समावेश होतो संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा. स्वप्न MPSCच्या ॲपवर आम्ही हे जे काही आत्ता मी सांगितलं हे त्यावरूनच घेतलेलं आहे. तर हा सगळा कंटेंट तुम्हाला तिथे भेटेल आपल्या ॲपवर. पण तरी हे सांगण्याचं एक विशेष कारण म्हणजे एक तर आज महाराष्ट्र दिन आहे आणि दुसरं म्हणजे सांगितल्याने कधी कधी काही गोष्टी काही जणांना चांगल्या लक्षात राहतात, लवकर लक्षात येतात. त्यामुळे आम्ही हे आपल्याला सांगितलं आहे. धन्यवाद.